गुन्हेगारीवर लगाम, नाशिक रोड पोलिसांची कारवाई, गावठी कट्ट्यासह आरोपी अटक. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यातच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार नाशिक रोड विभागात अग्निशस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. याच अनुषंगाने 17 डिसेंबर रोजी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडनं गावठी कट्टा आणि जिवंत कारतूस जप्त केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सामनगाव रोड परिसरात एक संशयित शस्त्र बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई सागर आडणे आणि अरुण गाडेकर यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत संशयितास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव मनोहर डोगले असं असून कसून चौकशीत त्याच्याकडनं एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस असा सुमारे 31,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पुढील कारवाईसाठी संशयितास नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलं असून घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस हवालदार विशाल पाटील आणि पोलीस शिपाई महेंद्र जाधव यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. निवडणूक काळात गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी नाशिक पोलिसांची ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्या मुक्त आणि निर्भय वातावरणात होण्याच्या अनुषंगानं आमचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक सपकाळे साहेब आणि सर्व आमची डीबीची टीम, त्याच्यामध्ये API सूर्यवंशी साहेब आहेत आणि विशेषतः ज्यांना याची माहिती मिळाली ते आमचे पोलीस शिपाई सागर आडणे आणि पोलीस शिपाई अरुण गाडेकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम त्यांच्या हद्दीमध्ये अवैध अग्निशस्त्र त्या ठिकाणी बाळगतो आहे. आणि त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही छापा मारला तर त्यावेळेस इसम नामे मनोहर कैलास डोगळे याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा आणि एक राऊंड अशा पद्धतीने एकूण 31,000चा मुद्देमाल त्या ठिकाणी मिळालेला आहे. सदर इसम हा रेकॉर्डवरचा आहे. याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे आहेत, त्याचा देखील आम्ही पुढील तपास करत आहोत. आणि एकूणच सदरची कारवाई ही आगामी महानगरपालिका निवडणुका निर्भय निष्पक्षपणे पार पाडावे या वातावरणाच्या अनुषंगानं करण्यात आलेली आहे. या कारवाईबद्दल मी नाशिक रोड DB आणि सर्व त्यांचे अधिकारी अंमलदार यांचं कौतुक करतो आणि अशाच पद्धतीने इथून पुढच्या कालावधीत देखील कारवाई होतील अशी नागरिकांना ग्वाही देतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.